नमस्कार. हा माझा आहे शाळकरी मित्र विशाल, जो मला विरारमध्ये भेटला होता. त्याला अचानक सुखद धक्का देण्यासाठी मी त्याला फोन केला आणि म्हटलं मी येतोय विरारला, सुट्टी आहे मला. तो पण तयार झाला, कारण बालपणापासून दोस्ती आहे. त्याच्यानंतर आम्ही बघा आमचे एक मित्र आहेत दिगंबर पाटील यांचा हा वाढदिवस आम्ही या आमच्या खोलीमध्ये उत्साहात साजरा केला. राजकीय नेत्यांचेच वाढदिवस मोठ्यानं व्हावेत असं काय नसतंय. आपण आपल्या जवळच्या मित्रांची सुद्धा केक आणला संध्याकाळी आणि त्याच्यानंतर तो कापला आणि कापताना ही अशी जरा मस्ती मजा सुरू होती. ही आमची सर्वांची एकत्रित राहण्याची रूम आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आम्ही सवंगड्यांचा वाढदिवस साजरा केला. पार्टीचं नियोजन घातलं होतं, पण ते नंतर बारगळलं, कारण नेत्यांप्रमाणे त्यांनी सुद्धा आश्वासनच दिले. पार्टी काय शक्य झाली नाही. तेच पार्टीसाठी बोलवतील असं वाटतंय. त्यामुळे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला होणार. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पार्टी रद्द केली असं ठरवलं मनाने मन. त्यांचा केक कापला मस्तपैकी वाढदिवसाचा त्यांनी आणि सर्वांनी तो एन्जॉय केला. केक कापल्यानंतर जो खाली थोडासा केक सांडला होता तो कुणी साफ करायचा याच्यावरनं जरा चाय पे चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण झोपी गेलो. मजा काही वेगळीच असते, कारण असे अनुभव तुम्हाला नंतर आठवतात. हे एकत्र राहणं, हे तेवढीच दंगामस्ती, तेवढीच मित्रांच्या बरोबरची ही संगत तुम्हाला आयुष्यभर एक सुखद ठेवा देऊन जात असते. त्यामुळे तुम्ही पण अशा हॉस्टेल लाईफ एन्जॉय केला असते ते मला सांगा. त्यानंतर तुमचं बालपण पण तसं असतं. हे बघा, हे मी गावी आलो त्यावेळी असा घरात आमच्या लाडक्या पत्नीबरोबर. त्यामुळे लहान मुलांच्या बरोबर लहानच व्हावं लागतं, तिथं मोठं होऊन चालत नाही आणि मोठ्यांच्या समोर लहान होऊन चालत नाही. तसं तुम्हाला वेळेनुसार आणि काळानुसार आपल्या स्वभावात बदल करावे लागतात आणि हे बदल राजकीय पक्षांनी सुद्धा अंगीकारले आहेत. ते तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे अशा फुग्यांची खेळ आपण लहानपणी खेळत होतो. एका दुसरा फुगा आपोआप फुटायचा आणि त्याचं दुःख आपल्याला एवढं व्हायचं की रडून दंगा असायचा घरात. तसं झालं, हा एक फुगा फुटला आणि आमच्या बारकीचा दंगा सुरू झाला. त्यानंतर हे बघा, हे आपल्या आयुष्याची शिदोरी व्यवस्थित चालावी यासाठी अशी अंगावर फटके मारून घेणारी सुद्धा काही लोक असतात. खरोखर किती कष्टकरी त्यांचं आयुष्य असतं. हे बघा, हे कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी हे गोष्टी करत होतं. त्यानंतर असे वॉकिंगला जाणारे लोक सुद्धा तुम्ही पाहायला असालच की ज्यांना कुत्र्यांची खूप हौस असते. पण इतकी कुत्री पाहून मी पण आश्चर्य केलं आणि त्या दादांना विचारलं की मी याचं शूटिंग घेऊ का. त्यांची परवानगी दिल्यानंतरच मी हे अशा पद्धतीने त्यांचं मॉर्निंग वॉकचं शूटिंग घेत होतं. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 कुत्री जवळपास 8. हो, 8 काय आहेत का किती आहेत ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि किती लाड आणि किती प्रेम त्यांचं या जीवांवर असेल ते ह्याच्यावरूनच कळतं. ओळीत घेऊन चाललेले आहेत. त्याच्यानंतर गेलो मी रंकाळ्याला. तुम्हाला कोल्हापूरचा रंकाळा माहितीच असेल. माहीत नसेल तर कोल्हापूरला आल्यानंतर रंकाळ्याला अवश्य भेट द्या. या वातावरणात रंकाळा खरोखर एक पाहण्यासारखा अनुभव असतो. हे बघा, असा तुडुंब भरलेला रंकाळा असतो आणि तिथे गर्दी पण असते. पाऊस पण गेलेला असतो, थंडीची चावल सुरू होत असते आणि ऊन पण बारीक असते. त्याच्यानंतर कोल्हापुरात आणखीन एक मॉल आहे. त्या पद्धतीनं उलट्या छत्र्या लावल्या होत्या आणि अशा पद्धतीनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशी सजावट केली होती. खरोखर चांगली सजावट केली होती. कोणता मॉल आहे? स्टँडच्या जवळच असा हा एक मॉल आहे, प्रसिद्ध मॉल आहे. कोणता मॉल आहे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने एक सजावट त्यांनी केली होती मॉलमध्ये. खरोखर भारी वाटलं त्यावेळी आम्हाला हे सगळं पाहून. तिथं वेगवेगळे असे कार्यक्रम पण होत असतात. असा हा मॉल आहे, स्टँडच्या पुढेच आहे हा मॉल. कोणता आहे तो मला नक्की कळवा आणि तुम्ही मॉलमध्ये जाताना काय काय खरेदी करता हे पण मला कमेंटमध्ये कळवा. मी काय जास्त खरेदी करत नाही, मी फक्त खाय प्यायचं काय असेल ते घ्यायला बघतोय. धन्यवाद. सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट.